बघा इथे मी चौरंग मांडला आहे। चौरंगाच्या खाली आधी गोमूत्र आणि पाणी टाकून जागा स्वच्छ पुसून घेतली आहे आणि त्याच्यावर रांगोळी काढली आहे। रांगोळी काढल्यावर चौरंग ठेवला आहे आणि त्याला असे आंब्याचे चारी कोपऱ्यावर 4 आंब्याचे टाळे बांधून घेतलेत। चौरंगसुद्धा आपण गोमूत्र आणि पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्याच्यावर हे असं पांढरं वस्त्र अंतरले आणि आता पूजेसाठी एक दिवा लावून घ्यायचा आहे। तो थोडासा मी साईडला ठेवला आहे। असा दिवा लावून साईडला ठेवायचा आहे, कारण कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, तर तो थोडासा साईडला ठेवायचा जेणेकरून आपल्याला धक्का लागणार नाही त्याचा। आता आपण बघूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे। एक म्हणजे आपल्याला सत्यनारायण भगवानांचा फोटो लागणार आहे। दुसरं म्हणजे 2 हार, हे 2 हार घेतलेत, विड्याची पानं घेतलेत 6, चाफ्याची फुलं, जी फुलं असतील तुमच्याकडे ते चालतील। नैवेद्यासाठी आपल्याला खडीसाखर, अष्टगंध आणि कलशामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला 1 सुपारी, नाणं आणि अशा 3 सुपाऱ्या आपल्याला स्थापित करायच्यात। अशा 3 वेगळ्या वेगळ्या सुपाऱ्या हवेत। हळदी कुंकू लागणार आहे। बघा हे आपल्याला तुळशीपत्र घ्यायचे, बाळकृष्णांची मूर्ती, तामण आणि बाळकृष्णांना नैवेद्य दाखवण्यासाठी थोडासा शिरा, बस एवढंच। आपल्याला असा एक कलश लागणार आहे, एक तामण लागणार आहे, त्याच्यात तांदूळ भरून घ्यायचेत आणि थोडेसे गहू लागणार आहेत। बघा अशा प्रकारे आपल्याला गव्हाचं छोटेसे रास काढायचे, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढायचे, त्या स्वस्तिकला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि अक्षदा व्हायचेत। मग त्याच्यावर आपल्याला मंगल कलशची स्थापना करायची। आपल्या हा असा इथे कलश ठेवायचा आहे, पाण्याने भरलेला आहे हा। याच्यामध्ये आंब्याचे ढाळे ठेवलेत, 1 सुपारी, 1 नाणं टाकायचं। याच्यामध्ये पण आपल्याला हळद, कुंकू, अक्षता टाकून घ्यायचे, 1 फूल व्हायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला हा तांदळाने भरलेला ताम्हण असा ठेवायचा आहे अशा पद्धतीने। या तांदळावर पण आपल्याला हळदी, कुंकू आणि अक्षता टाकून घ्यायचे। बघा एक स्टिकच्या अशा प्रकारे आपल्याला कलशवर स्वस्तिक काढायचे, त्याच्यावर ज्या 2 साईडला लाईन काढलेत त्या खालून वर अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे। हे स्वस्तिक काढून घ्यायचं। तर हे अशा प्रकारे आपल्याला तांबण घ्यायचे, त्याच्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवून आता आपण बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेणार आहोत। तर बघा अभिषेक आपल्याला पुरुष सूक्त येत असेल तर पुरुष सूक्त म्हणून करायचं आहे। प्रत्येक ओवीनंतर आपल्याला नमो नमः असं म्हणायचं आहे। मी एक कृती करून दाखवते, किंवा आपल्याला विष्णूंचा अतिप्रिय मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत अभिषेक करायचा आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः अशा प्रकारे करायचं आहे। किंवा मग जर तुम्हाला पुरुष सूक्त येत असेल तर पुरुष सूक्ताने करायचं। आता मी पुरुष सूक्त म्हणत अभिषेक करणार आहे, तर वरती अशा प्रकारे गळती ठेवणार आणि पुरुष सूक्त म्हणत अभिषेक करते। अभिषेक विराजो अधिपुरुष सजात। बघा आपल्याला आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपण 108 वेळा जप करू शकता किंवा 11 वेळा। ते म्हणताना आपल्याला मी कृती करून दाखवल्याप्रमाणे पाणी वाहताना नमो नमः म्हणायचे। आणि जर तुम्ही पुरुष सूक्ताने बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करणार असाल तर आपल्याला पुरुष सूक्त म्हणताना फलश्रुतीच्या वेळेला आपल्याला गळती किंवा पाणी काढून घ्यायचे आणि हात जोडून फलश्रुती म्हणायची। आता आपण बाळकृष्णांची मूर्ती काढून घेऊया, ती स्वच्छ पुसून घेऊयात। बघा कुठल्याही पूजेला आपण गणपती बाप्पांना खूप महत्त्व देतो, तर आता ही आपण गणपती बाप्पांस्वरूप सुपारी घेतली आहे। आता त्या सुपारीवर आपण पाण्याने अभिषेक करूया। अभिषेक करताना आपल्याला म्हणायचं आहे ओम गण गणपते नमः नमो नमः, ओम गण गणपते नमः नमो नमः, ओम गण गणपते नमः नमो नमः असं आपल्याला आता 11 वेळा आपण गणपती बाप्पांच्या सुपारीवर अभिषेक करून घेतलाय। आता ही सुपारी आपण स्वच्छ पुसून घेऊया। आता ही आपण कुलदेवीच्या नावाने सुपारी घेतली आहे, तर कुलदेवीच्या कुठलाही तुम्हाला जो कुलदेवीचा मंत्र येतो त्या मंत्राने आपल्याला कुलदेवीच्या सुपारीवर अभिषेक करायचा आहे। तर तुमची कुलदेवी कोणती असेल तरी तुम्ही या मंत्राने या सुपारीवर अभिषेक करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः,
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नमो नमः। आता ही आपल्याला कुलदेवतेची सुपारी, याच्यावर आपण 11 वेळा अभिषेक करून घेतलाय। आता ही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची। आता ही वरुण देवतेची तिसरी सुपारी आहे, तर त्याच्यावर आपल्याला ओम वरुण देवताभ्यो नमो नमः, ओम वरुण देवताभ्यो नमो नमः, ओम वरुण देवताभ्यो नमो नमः। आता ही वरुण देवतेची सुपारी पण आपल्याला काढून स्वच्छ पुसून घ्यायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण पहिल्यांदाच पूजा मांडणार, तर प्रत्येक सुपारीवर आपल्याला आपण जी गणपती बाप्पांची म्हणून सुपारी स्थापित केली आहे त्याच्यावर आपल्याला जी असं लिहायचं आहे बघा, अशा प्रकारे। नंतर आपण दुसरी सुपारी स्थापन केली आहे ती कुलदेवतेची, त्याच्यावर आपल्याला के, आणि तिसरी आहे वरुण देवतेची, त्याच्यावर व्ही, अशा प्रकारे आपण लिहून घ्यायचं। कारण आपल्याला प्रत्येक वेळेला पौर्णिमेला किंवा श्रावणामध्ये जेव्हा पण आपण सत्यनारायण करणार, तर तेव्हा आपल्याला या सुपाऱ्या परत वापरायच्यात, ह्या विसर्जित करायच्या नाहीत। त्याच्यामुळे मग ही सुपारी गणपती बाप्पांची आपण अभिषेक केलाय, तर मग ही गणपती बाप्पांची, ही पुढच्या वेळेला पण आपल्याला ते लक्षात येईल की बाबा ही जी सुपारी गणपती बाप्पांची आहे, के वाली कुलदेवतेची आणि व्ही वाली वरुण देवतांची, याच्याप्रमाणेच आपल्याला सुपाऱ्यांवर नावं टाकून ठेवायचेत आणि परत जेव्हा आपण पूजा करू तेव्हा या सुपाऱ्या आपल्याला परत घ्यायच्यात। आता आपल्याला सत्यनारायण भगवानांच्या फोटोला अष्टगंध लावून घ्यायचा आहे। अष्टगंध लावताना म्हणायचे, हे सत्यनारायण भगवान मी तुम्हाला अष्टगंध लावत आहे, हे सत्यनारायण भगवान मी तुम्हाला अष्टगंध लावत आहे। आता आपल्याला सत्यनारायण भगवानांना हळदी कुंकू लावून घ्यायचे। आता आपण सत्यनारायण भगवानांचा फोटो इथे कलशच्या मागच्या बाजूला थोडेसे मी गहू ठेवलेत, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलंय आणि त्याच्यावर आता आपल्याला हा फोटो स्थापित करायचा आहे। आता आपल्याला सत्यनारायण भगवानांना आपण स्थापित केलं, त्यांना हार अर्पण केला। आता आपल्याला त्यांना धूप दीप दाखवून ओवाळायचे। हे सत्यनारायण भगवान मी तुम्हाला धूपाने ओवाळतीये, हे सत्यनारायण भगवान मी तुम्हाला दीपाने ओवाळतीये। आता आपल्याला मंगल कलशला हळदी कुंकू लावून घ्यायचे। मंगल कलशला थोडेसे अक्षता अर्पण करायचे, एक फूल अर्पण करूया। मंगल कलशला पण आपल्याला दीप धूप दाखवून घ्यायचे। आणि एक मंत्र बोलायचा आहे, कलश देवताभ्यो नमः, सकल पूजार्थ गंधाक्षदा पुष्पम समर्पयामी, प्रार्थनापूर्वक नमस्कारांनी समर्पयामी। म्हणजे आपण कलश देवतांना म्हणायचे, हे कलश देवता आम्ही तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेत, फूल अर्पण केले आणि त्यांना प्रार्थनापूर्वक नमस्कार करायचा आहे की ही माझी पूजा निर्विघ्नपणे पार पडू द्या। तर बघा आपल्याला इथे जोड विड्याची पानं घ्यायची आहेत। ही 2 विड्याची पानं आहेत, इथे पण 2 विड्याचे पानं आहेत आणि इथे पण 2 विड्याचे पानं आहेत। तर आता आपल्याला पहिल्या विड्याच्या पानावर इथे जोड विड्याचं पान ठेवले, त्याच्यावर थोड्या थोड्या प्रत्येक ह्याच्यावर अक्षदा ठेवलेत। आता पहिल्या पानावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची। आता मगाशी आपण गणपती बाप्पांची सुपारी अभिषेक करून घेतली, गणपती बाप्पांची सुपारी त्याच्यावर ठेवायची आणि म्हणायचे, श्री महागणाधिपतये नमः, विलेपनार्थ चंदनम समर्पयामी। थांबा जरा, हे काय असं घट्ट घट्ट। आपण आता गणपती बाप्पांच्या सुपारीला अष्टगंध लावून घ्यायचे। मग म्हणायचे, श्री महागणाधिपतये नमः, विलेपनार्थ चंदनम समर्पयामी, श्री महागणाधिपतये नमः, अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी, श्री महागणाधिपतये नमः, हरिद्रम कुंकुम सौभाग्यद्रव्यानि समर्पयामी, श्री महागणाधिपतये नमः, ऋतुकालोभम पुष्पम समर्पयामी, श्री महागणाधिपतये नमः, धूपम आग्रपयामी, श्री महागणाधिपतये नमः, दीपम दर्शयामी। बघा आता आपल्याला मी संस्कृतमध्ये मंत्र सांगितला, पण आपल्याला तो नसेल जमेत तर काय करायचं आहे, गणपती बाप्पांची सुपारी ठेवायची, त्याला अष्टगंध अर्पण करायचं आणि म्हणायचं, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करते। मग अक्षदा अर्पण करायच्या, म्हणायचं, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते। मग म्हणायचं, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते।
आणि मग हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पुष्प अर्पण करते. मग आणि जर आपल्याकडे दुर्वा असतील तर आपल्याला दुर्वा पण अर्पण करायचे. आता आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करून घ्यायचे. मग एक चौकोन मंडल काढायचं आहे गणपती बाप्पांच्या सुपारीच्या समोर. त्याच्यावर आपण ही गणपती बाप्पांना प्रसाद म्हणून घेतलेली खडी साखर त्याची वाटी ठेवायची आहे. आणि हा पण मंत्र आपल्याला मी मराठीमध्ये पण सांगणार आहे आणि संस्कृतमध्ये पण सांगणार आहे. तर आता मंत्र असा आहे की सत्यत वर्तेन परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा आणि नमस्कार करायचा आहे. आता मराठीमध्ये आपल्याला इथे एक चौकोनी मंडल काढून घ्यायचे पाण्याने. त्याच्यावर आपल्याला ही नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आणि 3 वेळा आपल्याला नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे असं. आणि म्हणायचं आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य दाखवते आणि म्हणायचं आहे नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. आता पुढची सुपारी आपल्याला ठेवायची आहे ती कुलदेवतेची. इथे जोडपानावर कुलदेवतेची सुपारी ठेवायची. सेम कुलदेवतेला पण तसंच. हे कुलदेवता मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करते. मग हे कुलदेवता मी तुम्हाला अक्षदा अर्पण करते. हे कुलदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते. हे कुलदेवता मी तुम्हाला फूल अर्पण करते. हे कुलदेवता मी तुम्हाला धूपाने ओवाळते. हे कुलदेवता मी तुम्हाला दिव्याने ओवाळते. असं म्हणून मग आपल्याला परत आता कुलदेवतेच्या सुपारीसमोर आपल्याला परत चौकोनी पाण्याने मंडल काढून घ्यायचे अशा पद्धतीने. त्याच्यावर ही नैवेद्य खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला कुलदेवतेला दाखवायचा आहे. तर त्याची वाटी ठेवायची आणि 3 वेळा पाणी फिरवून म्हणायचं नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी अशा प्रकारे आणि कुलदेवतेला नमस्कार करून घ्यायचा. आता तिसरी सुपारी आपल्याला ठेवायची आहे ती वरुण देवतांची. वरुण देवतांची सुपारी ठेवायची. वरुण देवतांना पण सेम हे वरुण देवता मी तुम्हाला अष्टगंध अर्पण करते. हे वरुण देवता मी तुम्हाला अक्षता अर्पण करते. हे वरुण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करते. हे वरुण देवता मी तुम्हाला पुष्प अर्पण करते. हे वरुण देवता मी तुम्हाला धूपाने ओवाळते. हे वरुण देवता मी तुम्हाला दिव्याने ओवाळते. मग सेम आपल्याला वरुण देवतांच्या पाटासमोर पण चौकोनी मंडल काढायचं आहे पाण्याचं. त्याच्यावर वरुण देवतांसाठी खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि 3 वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्याभोवती. आणि नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे आणि वरुण देवतांना नमस्कार करायचा आहे. आता हीच कृती बघा. आपण गणपती बाप्पांना तुळशीपत्र नाही अर्पण केलेलं, कारण गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही. आता आपल्याला वरुण देवतांना सेम कृती करायची. एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि पुढील मंत्र म्हणायचा आहे सत्यत वर्तेन परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हा मंत्र म्हणत आपल्याला हे तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवायचं आहे. आता दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आहे. नैवेद्याभोवती 3 वेळा फिरवत आपल्याला म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. मग हे तुळशीपत्र आपल्याला सुपारीसमोर ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला 3 सुपाऱ्यांची स्थापना करायची आहे. आता आपल्याला बाळकृष्ण भगवानांची मूर्ती आपण मगाशी अभिषेक घालून घेतली आहे. आता त्या बाळकृष्ण भगवानांच्या मूर्तीची आपल्याला स्थापना करायची. तर इथे आपण पांढरे तांदूळ घेतलेत. तांदूळ घेताना एक लक्षात घ्यायचं की ते तुटलेले नसावे. अखंड तांदूळ आपल्याला पूर्ण पूजेमध्ये घ्यायचेत. तर हे अखंड तांदळाचा एक तामण भरून तांदूळ घेतलेत. त्याच्यामध्ये आपल्याला आता हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं, कारण कुठल्याही पूजेमध्ये आपण पांढरे तांदूळ नाही वापरत. अक्षदा अर्पण करून घेतल्या.
आता आपल्याला बाळकृष्ण भगवानांना पण अष्टगंध वगैरे लावून घ्यायचे। इथं मी बाळकृष्णांची मूर्ती ठेवली आहे, तर त्याला बाळकृष्ण देवताभ्यो नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामि। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः हरिद्रम कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः ऋतुकालोभम पुष्पम समर्पयामि। असं म्हणत आपल्याला बाळकृष्णांना फुल अर्पण करायचे। त्याच्यानंतर मग बाळकृष्णांना आपल्याला धूप दीपाने ओवाळायचे। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः धूपम आग्रपयामि। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः दीपम दर्शयामि। बघा आपल्याला प्रत्येक ह्याच्यात जो दिवा लागणार आहे तो आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे। आता हे झाल्यावर आपल्याला बाळकृष्ण भगवानांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। आता आपल्याला बाळकृष्ण भगवानांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर इथे मी चौकोन मंडल काढून घेते बघा पाण्याने, असं चौकोनी मंडल काढून त्याच्यावर आपण हा शिऱ्याचा नैवेद्य ठेवूया। एक तुळशीपत्र घ्यायचं आहे, ते नैवेद्यामध्ये बुडवून आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आणि म्हणायचं सत्यतवर्तेन परिसिंचयामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात। आणि हे तुळशीपत्र आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे। आता दुसरं तुळशीपत्र घ्यायचं आणि म्हणायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा। असं म्हणत आपल्याला 3 वेळा नैवेद्याभोवती असं फिरवून घ्यायचं आहे आणि मग हे तुळशीपत्र आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर असं ठेवायचं आहे। हां, तर असं एक आपल्याला पाणी भांडं घ्यायचं आहे किंवा ग्लास फुलपात्र जे तुमच्याकडे भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला प्यायचं पाणी घ्यायचं आहे। हे आपल्याला पूजेमध्ये ठेवायचं आहे, देवांसाठी झाकून ठेवायचं आहे फक्त। मग तुम्हाला पूजेत जिथे जागा असेल तिथे तुम्ही हे ठेवू शकता अशा पद्धतीने। बघा आता मी बाळकृष्णांना एक छोटीशी माझ्याकडे बासुरी आहे ती पण मी ठेवणार आहे। ही अशी छोटीशी बासुरी मी बाळकृष्ण भगवानांना ठेवते। मग आता आपल्याला बघा ही सत्यनारायण पूजा अशा प्रकारे आपल्याला एकदम साध्या सोप्या पद्धतीने मांडायची आहे। दुसरं म्हणजे आपल्याला बाळकृष्ण भगवानांना तुळस ही खूप प्रिय आहे। तर तुमच्याकडे 11, 21, 108 जेवढे तुळशीपत्र असतील तर ते एक एक तुळशीपत्र असं हातात घेऊन ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत आपल्याला हे तुळशीपत्र असं भगवान श्रीकृष्ण भगवानांना हे असं अर्पण करायचं आहे। आणि ही पूजा आपण सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळात अशा पद्धतीने मांडायची। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा मांडून दाखवली आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला एकदम सोपी आणि अर्धा तासामध्ये होणारी, थोडीशी आपण जर पूर्वतयारी केली तर अर्ध्या तासामध्ये ही पूजा मांडून होते। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा मांडायची आहे। इथे आपल्याला देवघरातली आपल्या घंटा ठेवायची एक, आणि दुसरं म्हणजे ही बघा ही सत्यनारायण पूजा मांडणी विधी या पोथीमध्ये सगळा विधी पूर्ण दिलेला आहे। तर ही पोथी आपल्याला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल। तर या पोथीप्रमाणे मी तुम्हाला आज पूजा मांडून दाखवली। आता ही पूजा मांडून झाल्यावर आपल्याला प्रदोष काळामध्ये 1 ते 5 अध्याय वाचायचे। अध्याय वाचताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला आपला घराचा मेन दरवाजा तो उघडा ठेवायचा आहे। दुसरं म्हणजे जर आता तुम्हाला बघा पौर्णिमेला जर तुम्ही सत्यनारायण पूजा मांडताय तर तुम्ही त्या दिवशी दिवसभरात कधी पूजा मांडून ठेवू शकता। आणि आपल्याला प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी 1 ते 5 अध्याय या पोथीमध्ये दिलेत ते वाचायचे। हे अशा प्रकारे छोटीशी पूजा सत्यनारायण भगवानांची। तर आपल्याला ही सत्यनारायण भगवानांची पोथी ही आपण जिथे चौरंगावर पूजा मांडली आहे तिथे आपल्याला ही आता ठेवून द्यायची। अशा पद्धतीने ठेवून त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या आणि एक फूल अर्पण करून घ्यायचे। अशा प्रकारे ही आपल्याला पोथी ठेवून नमस्कार करायचे पोथीला। आणि संध्याकाळी आपण जो पण घरामध्ये जेवण बनवणार तर त्या जेवणाचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे।
पोथी वगैरे वाचून घ्यायची, आपल्याला सत्यनारायण भगवानांची आरती दिली आहे ती आरती पण करून घ्यायची आणि आरती झाल्यावर संध्याकाळी आपण वरण भात भाजी पोळी जो काही नैवेद्य बनवणार तो नैवेद्य आपल्याला इथे दाखवून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला पाटावर चौकोनी मंडल काढून घ्यायचं आहे, तिथे आपल्याला नैवेद्याने भरलेलं ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि म्हणायचं नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। आता आपण जो इथे चौरंगावर बाळकृष्ण भगवानांसाठी शिऱ्याचा नैवेद्य ठेवला आहे तर तो नैवेद्य एक एक असा आरती झाल्यावर छोटासा एक नैवेद्य घ्यायचा आणि म्हणायचं हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य भरवते। असं 3 वेळा तुम्हाला सेम इथून नैवेद्य घ्यायचा आहे, हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला शिऱ्याचा नैवेद्य भरवते। तसं करून आपण जे बाजूला पाण्याचं भांडं ठेवलं आहे तर ते पाणी पण घ्यायचं, हे बाळकृष्ण भगवान मी तुम्हाला पाणी देते असं म्हणत ही कृती करून घ्यायची आहे। आणि नंतर मग आपल्याला जो आपण नैवेद्य ठेवला आहे तो संध्याकाळी फक्त आपल्या घरातले लोक त्यांनीच खायचा आहे, हा प्रसाद आपल्याला बाहेर कोणालाही द्यायचा नाही आहे, आपल्या घरातले। म्हणजे आता तुमच्या घरामध्ये जे पण कुठलं फळ असेल तर ते पण सेम इथे पाण्याने असं चौकोनी मंडल काढून घ्यायचं आणि त्याच्यावर हे फळ ठेवायचं आहे आणि 3 वेळाला आपण नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे आणि हा पण फळांचा पण नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। तर ही अशा प्रकारे छोटीशी पूजा आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला मांडायची आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज पूजा मांडणी सांगितली, आशा करते की तुम्ही ती अशा प्रकारे पूजा मांडणी कराल। धन्यवाद।